अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो, 11 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण या दिवशी आहे मार्गशीर्ष अमावस्या आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार। गुरुवार आणि अमावस्या हे दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने हा जो 11 जानेवारीचा दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे। खरं तर अमावस्येचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जितका महत्त्वाचा असतो तितकाच महत्त्वाचा हा दिवस आपल्या घरातील, आपल्या जीवनातील, आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे, जी काही बाधा आहे, इडापिडा आहे, संकट आहे, विघ्न आहे, ह्या सर्व वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मग अमावस्येचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, दारिद्र्याचा नाश करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व हे स्नानाला आणि दानाला आहे। खरं तर अमावस्येच्या दिवशी असंख्य लोक जे आहेत ते धार्मिक स्थळी जातात आणि तिथे जाऊन स्नान करत असतात। असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी धार्मिक स्थळी जाऊन जर तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला त्याचं अनन्य पटीने पुण्य लाभतं। त्याचबरोबर तुमच्या जीवनात असलेले जे दारिद्र्य आहे, जे दुःख आहे, जे संकट आहे ते देखील नष्ट होत जातं। आता प्रत्येकालाच धार्मिक स्थळी जाऊन स्नान करता येतं असं नाही, किंवा प्रत्येकालाच धार्मिक स्थळी जाऊन स्नानाचं जे पुण्य आहे ते मिळवता येतं असं नाही। मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। आपल्याला आपल्या घरच्या घरीच जे अंघोळीचं पाणी आहे, या अंघोळीच्या पाण्यात या काही विशिष्ट गोष्टी घालायच्या आहेत आणि या विशिष्ट गोष्टी घालून स्नान करायचं आहे। जर या पद्धतीने तुम्ही अमावस्येच्या दिवशी स्नान केलं तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा, नकारात्मकतेचा क्षणात नाश होईल। कितीही अडथळे जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील ते दूर होतील, विघ्न जे आहेत ती संपत जातील, तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल आणि तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील। कुठल्याही ग्रहांचा जर त्रास असेल, कुठल्या प्रकारचे दोष लागलेले असेल, समजा केतू असेल, राहू असेल, जो तुम्हाला सतत त्रास देत असेल, किंवा कुठल्याही प्रकारचा तुमचा ग्रह कमकुवत झाले असेल, तर हा एक उपाय केल्याने अमावस्येच्या दिवशी या विशिष्ट पद्धतीने स्नान केल्याने तुमचे सर्व ग्रह जे आहेत ते मजबूत बनतील, तुमचे सर्व ग्रह जे आहेत ते स्थिर होतील आणि तुम्हाला साथ देतील, ज्यामुळे तुमची सर्व जी काही कामे आहेत ती कामे मार्गी लागतील आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील। बघा, अमावस्येच्या दिवशी या ही एक वस्तू घालून जर तुम्ही स्नान केलं तर तुमच्या आयुष्यातील इडापिडा, दारिद्र्य जे काही आहे ते समाप्त होईल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, जो प्रत्येकाला या 11 जानेवारीला म्हणजे या अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाला आवर्जून करायचा आहे। आता उपाय नक्की काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय करण्यासाठी म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळीच आपल्याला हे स्नान करायचं आहे, पण याचा जो उपाय आहे तो आपल्याला बुधवारीच करायचा आहे। आता काय करायचे, बुधवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी, जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल, 12 वाजता असेल, 11 वाजता असेल, जे काही असेल, झोपण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची किंवा छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि यामध्ये एक चुटकी म्हणजे एक चिमूटभर तुम्हाला मीठ घालायचं आहे। त्याच्यासोबत चिमूटभर हळद घालायची आहे। मीठ आणि हळद, बघा, एक चिमूटभर तुम्हाला हळद आणि एक चिमूटभर मीठ घालायचं आहे। या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या नकारात्मकतेचा नाश करणाऱ्या आहेत। हळद असेल किंवा मीठ असेल, या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यातील नकारात्मकता संपवतात आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणतात। आता काय करायचं, तर घरातील जे 4 कोपरे असतील, बाथरूम असेल किंवा घरामध्ये स्वयंपाकघर असेल, बेडरूम असतील, सगळीकडे ही जी प्लेट आहे ज्यामध्ये तुम्ही हे एक चुटकीभर तुम्ही जे मीठ आणि हळद घेतलेलं आहे ते सगळीकडे तुम्हाला फिरवायचं आहे। प्लेट घेऊन सगळीकडे फिरवायचं आहे। फिरवत असताना काल भैरव अष्टकम म्हणायचं आहे। अमावस्येच्या दिवशी काल भैरव अष्टकम म्हटल्याने आपल्या ज्या काही आपल्या आयुष्यातील जे संकट, विघ्न असतील त्यातील क्षणात आपल्याला मार्ग सापडतो। बघा, काल भैरव अष्टकम
हे दुःख दारिद्र्याचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला याचे असंख्य अनुभवही सांगितलेले आहेत आणि याची माहितीही दिलेली आहे। आता त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही कारण व्हिडिओ खूप जास्त लांब होईल। फक्त तुम्हाला ही प्लेट फिरवत असताना काल भैरव अष्टकम म्हणायचं आहे। ज्यांना येत नसेल त्यांनी मोबाईलला टाका, फक्त काल भैरव अष्टकम नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे, तिथे सहज तुम्हाला मिळून जाईल। ते तुम्ही म्हणा किंवा फक्त श्रवण केलं तरीही चालेल। हे सर्व केल्यानंतर घराच्या आतील जो दक्षिण कोपरा आहे, जो दक्षिण भाग आहे, त्या दक्षिण भागामध्ये ही जी प्लेट आहे ती ठेवून द्यायची। ठीक आहे, त्यानंतर मग तुम्हाला झोपी जायचं आहे। त्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, अगदी सकाळी कमीत कमी 6 पर्यंत तरी आवर्जून उठा। मार्गशीर्ष अमावस्या आणि आपला मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार आहे। 6 म्हणजे खूप जास्त झालं, मी तर सांगते 5 ते 5:30च्या दरम्यान उठा। उठल्यानंतर जेव्हा आंघोळीसाठी तुम्ही बाथरूममध्ये जाल तेव्हा ही प्लेट घेऊन तिथे जा आणि तिथे गेल्यानंतर यामध्ये घातलेली चिमूटभर हळद आणि जे मीठ आहे ते त्या आंघोळीच्या पाण्यात घाला। सोबत थोडंसं गोमूत्र घालायचं आहे, गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक अख्खी लवंग या पाण्यामध्ये घालायची आहे आणि हे जे पाणी आहे ते सगळं मिक्स करायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे। स्नान झाल्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत कारण गुरुवार आहे। ठीक आहे, नंतर मग तुमची जी पूजा असेल किंवा जे काही असेल ते तुम्ही करू शकता। बघा या उपायाने काय होईल तर जेव्हा तुम्ही आदल्या दिवशी रात्री एक चुटकीभर मीठ आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा हळद घालाल, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या नकारात्मकतेचा नाश करणारे, दारिद्र्य जे आहे ते संपवणारे आहेत। जेव्हा तुम्ही संपूर्ण घरभर फिरवाल आणि जेव्हा तुम्ही तुमच्याच घरातील दक्षिण कोपऱ्यात या गोष्टी ठेवाल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्य सगळं काही त्या गोष्टींमध्ये शोषलं जाईल। एका रात्रीत तुमच्या घरातील जी बांध आहे ती घराची बांध खुलेल। लक्ष्मी जर बांधलेली असेल तर ती खुलेल कारण सर्व नकारात्मकता, निगेटिव्हिटी, इडापिडा सर्व त्या मिठामध्ये आणि त्या हळदीमध्ये जाईल। जेव्हा तुम्ही हे जे मीठ आहे ते अंघोळीच्या पाण्यात घालाल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, सर्व दुःख जे आहेत किंवा तुमच्या आतमध्ये तुमच्यामध्ये जे काही असणारी जी बाधा आहे ती त्या स्नानामध्ये म्हणजे त्या स्नानाने संपूर्ण निघून जाईल। सर्व वाईट गोष्टींचा नाश होऊन जाईल। जेव्हा तुम्ही ती स्वच्छ पवित्र स्नान कराल तेव्हा तुम्हाला धार्मिक स्थळी जे स्नान करू त्याचं पुण्य लाभेल। तुमच्या आयुष्यातील जी काही दुःख आहे ती संपत जातील। याचा जो लाभ आहे तो तुम्हाला त्वरित व्हायला सुरुवात होईल। घरामध्ये किती कलह असतील ते कलह कुठेतरी थांबायला लागतील। तुमच्यामध्ये स्वतःमध्ये एक तुम्हाला वेगळी ऊर्जा जाणवायला लागेल आणि तुमच्या ज्या इच्छा होत्या त्या इच्छा पूर्ण होतील। बघा आता हे मीठ आणि जी हळद आहे ती कोणाच्या पाण्यात घालायची म्हणजे ताई फक्त मी स्वतःच्याच अंघोळीच्या पाण्यात घालू की इतरांच्या पण घालू? तुम्ही घरातील जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडे हे घालायचं आहे। एकाच्याच घालू नका। समजा घरात 4 जण असतील, 5 जण असतील तर त्या प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हे थोडं थोडं तुम्ही घाला। हळद जी आहे ती आपल्या आयुष्यातून नकारात्मकता संपूर्ण सकारात्मकता आणते, त्याचबरोबर आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत करते आणि गुरुवारच्या दिवशी केलेल्या प्रत्येक उपायाने आपला गुरुग्रह आहे तो मजबूत होतो आणि जेव्हा गुरु आपला मजबूत होतो, जेव्हा आपला गुरु स्ट्रॉंग होतो तेव्हा आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही कारण आपला जो गुरु आहे तो आपल्याला प्रत्येक गोष्टीत साथ देत असतो। बघा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, मात्र अमावस्येचा हा विशेष उपाय आहे। प्रत्येकाने आवर्जून हा उपाय करा, विसरू नका। आवर्जून करा। पुन्हा एकदा सांगते अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे हा। एक उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामधील असंख्य संकट, बाधा, इडापिडा समाप्त होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य या सर्वांचीच प्राप्ती होईल। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।